अस्सलाम वालेकुम आणि नमस्कार मित्रांनो, मी सादिक परदेशी, तुमच्या सगळ्यांचा कोकणी भाई. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे की मी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहे आणि इथे कोकण मेला म्हणून प्रोग्राम होता. तर त्या प्रोग्रामसाठी मी आलो होतो. तर त्या प्रोग्राममध्ये एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि इथे स्टाफ नर्स म्हणून काम करणारी एक व्यक्ती आहे, त्यांच्याशी तिथे आपली भेट झालेली. आणि पुन्हा एकदा मी इथे दमामध्ये आता आलो होतो रेड टॅगच्या शॉपमध्ये. मोठा एक इथे शॉप आहे, खूप मोठा शॉपिंग सेंटर आहे आणि तिथे परत एकदा त्यांच्याशी माझी भेट झालेली आहे. तर आपण जाणून घेऊयात की त्या कुठून आहेत, कसं काय, किती जॉब काय करतात त्याच्याबद्दल. मॅडम या. मॅडम आपल्या सर्वांना. तर मॅडम तुमचं नाव सांगा एकदा आपल्या सर्वांना. मी मेघा सूरज दहाट. आणि आपण कुठले आहात? मी पुण्यातून आहे. मॅडम पुण्यातून आहात आणि आणि इथे स्टाफ नर्स म्हणून काम करतात. तुम्ही किती वेळ झाली इकडे येऊन तुम्हाला? मला इथे येऊन 9 महिने तरी झालेले. अच्छा. आणि म्हणजे इथे फॅमिली सोबत राहता की एकटे? नाही, इथे तर मी इथे एकटीच राहते. अच्छा अच्छा. आणि मग कंपनी थ्रू राहता इथे? हो, हॉस्पिटलचं अकोमोडेशन आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग महाराष्ट्रामधून कुठून आहात बोलत? पुण्यातून आहात. प्रॉपर पुण्याचे आहात तुम्ही? नाही, प्रॉपर मी विदर्भाची आहे. प्रॉपर विदर्भाची आहात? पुण्याला कसं काय? असंच 10 वर्षापासून आता पुण्यात राहतो. शिक्षण वगैरे तिकडेच? शिक्षण गावाकडे झालंय, पण आता 10 वर्षापासून पुण्यात राहतो, तर पुण्याचीच झालोय. आणि मग इथे दमामला राहता की खोबारला? तुकबाला राहता. छान. मग कसं वाटलं तुम्हाला इथला ऍटमॉस्फिअर वगैरे आणि कसं काय वाटतं? ऍटमॉस्फिअर तर खूप छान आहे आणि सौदी अरेबिया पण खूप छान आहे. फिमेलसाठी तर खूप सेफ कंट्री आहे. आणि इथली माणसं वगैरे कशी वाटली? आपली महाराष्ट्रीयन लोक मिळतात का तुम्हाला? भेटतात? हो, मिळतात ना. महाराष्ट्रीयन लोक पण पुष्कळ आहेत तिथे आणि भेटतात पण आपल्याला. आणि असं प्रोग्राम वगैरे पण अरेंज वगैरे करतात. जसं काल आपला कोकण मेला इथे झाला. कोकणी जी लोक आहेत आपली, कोकणातली लोक, त्यांचा इथे एक मेला होतो, कोकण मेला. ज्याच्यामध्ये सगळे कोकणी एकत्र येऊन गॅदरिंग होते. त्यानंतर कोकणचा कल्चर, कोकणचं फूड, ह्या सगळ्या गोष्टी इथे होतात. तर मॅडमनी त्याच्यासाठी त्यांच्या सोशल मीडियावरती ॲडव्हर्टाइजमेंट केलेली, प्रमोशन्स केलेले. तर मॅडमचा तिथे सत्कारही झाला आणि खूप चांगले व्हिडिओज वगैरे बनवतात मॅडम. त्यांच्या म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक्सवरती असतात, त्यानंतर हॉस्पिटलचे रिलेटेड असतात. तर बऱ्याचशा टॉपिक्सवरती त्या व्हिडिओज बनवतात. तर मी त्यांचा प्रोफाईल पाहिला, खूप छान आहे. आम्ही स्क्रीनशॉट टाकतोय, तर तुम्ही फॉलो करा त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला. आणि मॅडम व्हिडिओज पण खूप छान करतात. आणि ते तुम्ही काल तुम्ही प्रोग्रामला आलेलात, तर आपली कोकणी लोक कशी वाटली तुम्हाला? सर्वात भारी. सर्व खूप छान होते आणि आपलं महाराष्ट्रीयन कोकणी फूड होतं. खूप मजा आली, धमाल मजा आली. तर मॅडम काल आलेल्या याच्यासाठी. आणि इथे मग तुम्हाला असं काय, कोणाचं काय भीती वगैरे काय वाटत नाही ना? तुम्ही आता एकट्या राहते म्हणताय तसं? असं काही नाही आहे भीतीचं कारण की सौदी अरेबिया फिमेलसाठी, वुमेनसाठी खूप रेग्युलेशन्स खूप स्ट्रिक्ट आहेत. तुम्हाला 9 महिने झाले म्हटलं? 9 महिने झालेत. अच्छा अच्छा. मग सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला थोडंसं जरा ऑकवर्ड फील झालं असेल? सुरुवातीला मला 5-6 महिने हार्ड गेलेत खूप. अच्छा. पण नंतर थोडं ऍडजस्ट होत गेले, तर आता पूर्ण 100% ऍडजस्ट झाले. अच्छा. मग तुमची फॅमिली म्हणजे आई वडील आहे की मॅरिड आहात तुम्ही? मी मॅरिड आहे, मला 2 मुलं पण आहे. अच्छा अच्छा. चांगलं. मग ते तिकडे असतात? ते इंडियामध्ये असतात, पुण्यात. हे खूप कमी रेअर पाहायला मिळतं आपल्याला. शक्यतो असं असतं की नवरा फॉरेनला असतो आणि बायको घरी असते. इथे उलट आहे, नवरा इंडियामध्ये आणि बायको फॉरेनमध्ये. ठीक आहे, प्रत्येकाची जबाबदारी असते, जिम्मेदारी असते आपल्यावरती, आपल्या फॅमिलीची. आणि हे करावं लागतं, स्ट्रगल करावं लागतं. सकाळी किती ड्युटी वगैरे काय शिफ्ट वाईज असतात की? नाही, मला एकच शिफ्ट फिक्स आहे. आता सध्या मला 12 to 8 चालू आहे, आफ्टरनून. अच्छा अच्छा अच्छा. मग फूड वगैरे तेच देतात सगळं? नाही, फूड तर मी करून खाते. अच्छा. मग टिफिन घेऊन जाता तुम्ही? नाही, माझं अकोमोडेशन हॉस्पिटलमध्येच असल्यामुळे मी जेवायला वगैरे रूम मध्ये जाऊ शकते. अच्छा अच्छा, तिथेच आहे. चला, बरं. फूड वगैरे तुम्ही तुमचं इकडचं फूड आवडतं का तुम्हाला? अरेबिक फूड वगैरे काय? अरेबिक तर काही खात नाही मी. स्वतःच करून आपलं खाते. नॉनव्हेज खाता ना? नॉनव्हेज खाते, फक्त चिकन खाते. चिकन खाते. अच्छा अच्छा. मग बाकी इथला आता तुम्ही आलात म्हणजे त्यावेळी गरमी असेल, तुम्ही आला असाल त्यावेळी भरपूर गरमी असेल. म्हणजे असं बाहेर वगैरे इकडे फिरायला वगैरे जाता का? म्हणजे मित्र मैत्रिणी वगैरे इकडे आता आहेत का बऱ्यापैकी? हो, आता झालेत ना. कालची जी होती कोकण मेळ्याची माझी ट्रिप फर्स्ट होती, पण मी कॉर्निशला वगैरे पुष्करदा गेलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. आता नवीनच आलात तुम्ही, तर तुम्हाला बऱ्यापैकी आपली कोकणी लोक सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत. कोणाला काय लागलं इथे हेल्प असेल, तुम्हाला काय करायचं असेल तर आपण जसं आता हा रेड टॅग जो हे आहे
शोरूम आहे त्याचे जे मॅनेजर आहेत ते वसीम परकार आपले कोकणीच आहेत आणि ते खेडचे आहेत आपले इथले. खूप सपोर्टिव्ह आहेत. जसं तुम्ही काल बघितलात की भरपूर लोक आहेत. कधी कधी आपल्याला समजत नाही की महाराष्ट्रीयन लोक इथे आहेत एवढी, पण एखादा काही गॅदरिंग असेल किंवा काही इव्हेंट असेल त्यावेळी एवढी लोक जमतात इथे. आणि आपण बघितलं तर ते छान आहे. कधी काय वाटलं कुणाला तुम्ही हेल्प घेऊ शकता त्यांची लोकांची. बरेच लोकांचे तुमचे आता कॉन्टॅक्ट आहेत तिथले. कधी काय वाटलं तर ह्या होत्या मेघा मॅडम आणि मेघना ना की मेघा मॅडम आणि ह्या पुण्याच्या आहेत. इथे राहतात हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहेत आणि 9 महिने झाले तुम्हाला. 9 महिने झालेले. तर बघा आपल्या फॅमिलीसाठी एवढा लांब स्ट्रगल खूप असतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते घरच्या काही आपल्या रिलेटिव्हला असं वाटतं की म्हणजे खिशा असा हात काढला की पैसेच पडत असतील यांच्याकडे, रुमाल काढला की पैसे पडत असतील, अशी केस फीस धुतली की केस. पण इथला स्ट्रगल कोणाला माहिती नसतो की कसं असतं, किती उठावं लागतं. जो करतो त्यांना सर्वांनाच माहिती असतं. आणि आपण करत असतो. तर फॉरेन जी कंट्री आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळी आपली कंट्री सोडता त्यावेळी स्ट्रगल खूप असतं. भले काय काय लोकांना पैसा जास्त असतो पण मग आपली नाती गोती आपले रिलेशन जास्त लांब असतं आपल्यापासून. भले कधी आठवण येत नसेल पण ज्यावेळी आठवण येते त्यावेळी माणूस काय करू शकत नाही, कारण जास्त असं तुम्ही व्हिडिओ कॉल करणार त्याशी बोलणार पण ते इमोशन्स कंट्रोल करावं लागतात. तर ह्या होत्या मेघा मॅडम. हा त्यांचा पण इंस्टाग्राम अकाउंट आहे, फॉलो करा. चांगले व्हिडिओज असतात आणि कॉन्टेंट क्रिएट करत असतात. तुम्हाला इथे सौदी अरेबियामध्ये जर तुम्हाला काही प्रमोशन्स वगैरे करायचे असतील, शॉपचं असेल, तुमचं कुठलं काय सर्व्हिसेस असतील, कुठली काही कंपनी वगैरे काय असेल तर मेघा मॅडम तुमचे प्रमोशन्स वगैरे करून देतील आणि छानपैकी ते कॉन्टेंट क्रिएट करून देतील. तर मी त्यांचा इंस्टाग्राम अकाउंट परत एकदा ह्याच्यावर स्क्रीनशॉट टाकतो. तुम्ही त्यांना DM करू शकता. त्यांना असं वाटलं की हा ठीक आहे योग्य आहे तर ते नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये रिप्लाय देतील आणि ते प्रमोशन्स वगैरे करतील. थँक्यू मॅडम. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मला पण खूप छान वाटलं. आपलं कोण महाराष्ट्राने एकदा इकडे भेटलं की मग मला छान वाटतं की आपली कोणतरी व्यक्ती आहे, कारण शेवटी इंडियन्स आहेतच आपण सगळे, पण महाराष्ट्रीयन कोण वाटला की तो जिव्हाळ्याचा वाटतो आपल्याला. बरोबर आहे तुमचं. थँक्यू. वेलकम. थँक्यू.